एकतर्फी प्रेमातून आई भावाचा खून, डोक्याचे केले 2 भाग, पंचनामा करताना पोलिसाला आले भोवळ. एकतर्फी प्रेमाने पिसळलेले तरुण सैतान बनतात. प्रेम म्हणजे एकमेकाला आधार वाटणे, एकमेकाला सांभाळणे याचा त्याला विसर पडतो. ती फक्त माझी आहे, नाहीतर कोणाचीच नाही असा हुकमी स्वभाव तिच्यावर सत्ता गाजवतो. तिच्या मनाचा किंवा भावनांचा विचारच करत नाही. त्याला प्रियकर कसे म्हणायचे, पण ते नीच स्वतःला प्रेमी समजवतात आणि एखाद्या निष्पाप मुलीच्या आयुष्याचे राख करतात. कर्नाटक राज्यातील निपाणी येथे एका नराधमाने एकतर्फी प्रेमातून एका मुलीच्या आई आणि भावाचा निर्गुण खून केला आणि त्या मुलीचे अपहरण केले. या नराधमाने मित्राच्या साथीने दुहेरी हत्याकांड आणि युवतीचे अपहरण असे अत्यंत गंभीर गुन्हे केले असून पोलिसांनी त्याच्या मुसक्या आवळल्या आहेत. त्या नराधमांना कठोरात कठोर शिक्षा व्हावी अशी मागणी समाजातून होत आहे. मंगल सुकांत नाईक, वय वर्षे 43, हिच्या पतीचे काही वर्षापूर्वी निधन झाले. पतीच्या निधनाने खचून न जाता मोठ्या नेटाने संसार करत तिने मुलगा आणि मुलीला चांगले शिक्षण देण्याचा प्रयत्न केला. घरची थोडी शेती असल्याने त्या शेतीच्या आधारावर तिचे घर चालत होते. तिचा मुलगा प्रज्वल हा 20 वर्षाचा असून तो निपाणी येथील एका कॉलेजमध्ये शिक्षण घेत आहे, तर मुलगी 16 वर्षाची असल्याने ती अक्कोळ येथे शाळा शिकत आहे. मुलगा व मुलीने शिकून त्यांनी त्यांच्या पायावर उभे राहावे एवढाच मंगलचा प्रामाणिक प्रयत्न होता. त्यांची मुलगी दिसायला देखणी आणि 4 चौघात उठून दिसणारी होती. 12वी नंतर एखादे चांगले स्थळ बघून तिचे 2चे 4 हात करण्याचा मंगल विचार करत होती. त्यांच्या घरी संकेश्वर जवळील हुक्केरी येथील लोकेश नाईक हा येत जात होता. तो त्यांच्या नात्यातील होता. त्याला मंगलची मुलगी आवडत होती. तिच्यासाठीच तो वारंवार त्यांच्या घरी काही ना काही कामाचे निमित्त काढून येत होता. तो तिच्यावर मनापासून प्रेम करत होता. लोकेश हा मंगल नाईकला मामी म्हणून बोलवत असल्याने त्याने बोलता बोलता एकदा दोनदा त्यांच्याकडे मुलीच्या व आपल्या लग्नाचा विषय काढला होता. त्यावेळी मंगलने त्याला, बघूया, आम्ही काही इतक्या तिचे लग्न करणार नाही, ती अजून लहान आहे, तिला किमान 12वी पर्यंत शिकवून मग तिचे लग्न लावून देणार असल्याचे सांगितले होते. परंतु तो काही ऐकायला तयार नव्हता. त्याला कोणत्याही परिस्थितीमध्ये तिच्याशी लग्न करायचे होते. त्याचे वय आता जवळपास 27 ते 28 वर्ष झाले होते. मंगलची मुलगी व त्यांच्यात कमीत कमी 12 वर्षांचे अंतर असल्यामुळे मंगललाही लोकेशचे स्थळ पसंत नव्हते. तिच्या मुलीला तो पसंत नव्हता. तसेच तिचे लक्ष अभ्यासावर होते. ती काही लोकेशला भाव देत नव्हती. त्याच्याशी बोलणे ती टाळत होती. तो मात्र तिच्याशी मुद्दामच बोलण्याचा प्रयत्न करत होता. कधीकधी तो तिच्याशी सोशल मीडियावर चॅटिंगही करत होता. ती त्याला कोणताही प्रतिसाद देत नव्हती, तरी तो तिचा नाद काही सोडत नव्हता. मंगलला लोकेशबद्दल सर्व माहिती होते. तो काही कामधंदा करत नव्हता. वाईट मित्रांच्या नादी लागून तो दारू पितो याची त्यांना कल्पना होती. त्यामुळेच त्यांनी त्याला तुझ्या घरच्या लोकांशी बोलून पुढचे बघू एवढे सांगितले होते. त्याच्या घरचे लोकही त्याच्या दारूच्या व्यसनाला कंटाळलेले होते. त्यात तो कोणता कामधंदा करत नसल्याने त्याला मुलगी देणार तरी कोण असा प्रश्न होता. त्यामुळे ते त्याच्या लग्नाची बोलणी करायला पुढे येत नव्हते. लोकेश घरी आला की मंगल मुलीला बाहेर पाठवून देत होती. अलीकडे तर लोकेशचे अक्कोला येणे जाणे वाढले होते. तो काही ना काही निमित्ताने येत होता. तो कशासाठी येतो हे मंगलने ओळखले होते. आता तो आला की ती त्याला खडसावून, तो आमच्या घरी नेहमी येत जाऊ नकोस असे बजावत होती. परंतु तो काही त्याचे ऐकत नव्हते. हल्ली तर तो मंगल याच्याशी काही ना काही कारण काढून भांडण काढत होता. तुम्ही मला मुलगी दिली नाही तर मी तिला पळून नेतो की नाही बघा, अशी त्याने तिला धमकी दिली होती. मंगलसमोर आता काय करायचे असा प्रश्न होता. एकतर मुलगी अल्पवयीन, शिवाय लोकेशने दिलेली धमकी लक्षात घेता तिने आता मुलगीला दुसरीकडे शिक्षणासाठी ठेवण्याचा विचार केला. तिने लोकेशला स्पष्ट सांगितले की मी काही माझ्या मुलीचे तुझ्याशी लग्न लावून देणार नाही, तुला काय करायचे ते कर. यावर लोकेश चिडला. त्याने मंगल नाईक आणि प्रज्वल नाईक यांना बघून घेण्याची भाषा केली. तो हुक्केरीला आल्यावर त्याने आपला मित्र रवी खानापुरे याला आपली लव्ह स्टोरी सांगितली. माझा त्या मुलीवर जीव आहे, मला तिच्याशी लग्न करायचे आहे असे त्याने रवीला सांगितले. त्यालाही आपल्या मित्राची बाजू बरोबर वाटली. त्याने त्याला
धीर देत मी तुझ्याबरोबर आहे असे सांगितले. तुला त्या मुलीशीच लग्न करायचे आहे तर आपण त्या मुलीला पळवून आणूया असे सांगितले. रवी हा चंदगड येथे कामाला असल्याने तो आठवड्यातून 2 वेळा हुक्केरीला येत होता. त्यावेळी लोकेश आणि तो दारू पित असताना त्या मुलीचा विषय काढून त्यावर मार्ग कसा काढायचा याचा ते विचार करत होते. खरे तर ती मुलगी लोकेशला पसंत करत नव्हती, तरीही तिच्याशी जबरदस्ती लग्न करायचे होते. पळवून येऊन लग्न करायचे तर त्या मुलीचे वय बसत नसल्यामुळे काय करायचे असा प्रश्न होता. एकदा दोनदा लोकेशने रवीला अक्कोळ येथे नेऊन ती मुलगी दाखवली होती. त्यावेळी त्याने त्याला हिच्यासाठी आपण काय वाटेल ते करायला तयार आहे असे सांगितले होते. बुधवार दिनांक 4 डिसेंबर 2024 रोजी रात्री 9:30 ते 10च्या दरम्यान लोकेश हा रवी खानापुरे याला घेऊन मंगलच्या घरी आला. त्यावेळी ते दोघे दारू प्यायलेले होते. ते दोघे आले आणि मंगल बरोबर गप्पा मारत बसले. आपला पाहुणा लोकेश बरोबर त्याचा मित्र आला आहे, त्याच्यासमोर तमाशा नको म्हणून मंगल काही बोलली नाही. तिची मुलगी घरात आतील खोलीत होती तर मुलगा प्रज्वल हा गेलेला होता. तो काही वेळाने घरी आला. पाहुण्यांना काहीतरी खायला करावे म्हणून मंगल या स्वयंपाकघरात गेल्या. तोपर्यंत लोकेश आणि रवी हे दोघे टीव्ही पाहत सोफ्यावर बसले. रात्री 10च्या सुमारास मंगलने त्या दोघांना खायला बनवलेले आणले. त्या दोघांनी ते खाल्ले. त्यानंतर लोकेशने लग्नाचा विषय काढला. भांडणात मंगलने त्याला सांगितले की तुला किती वेळा सांगायचे की माझ्या मुलीचे लग्न अजून 2-3 वर्ष करणार नाही आणि तुझ्यासारख्या दारुड्याला माझी मुलगी मी देणार नाही. तुला काय करायचे ते कर, जा. ती रागाच्या भरात बोलून गेली. पण लोकेश आणि रवी हे दोघे वेगळ्याच विचाराने तिथे आले होते. कोणत्याही परिस्थितीत आज विषय संपवायचा असा त्यांनी विचार केला होता. येताना त्या दोघांनी निपाणीहून गाडीचा शॉक ऑब्झर्व्हर दुरुस्त करून आणला होता. मंगलच्या बोलण्याचा लोकेशला राग आला. मामी, मी काही झाले तरी तुमच्या मुलीशी लग्न करणार, तिला आज तुमच्या समोरून पळवून नेणार असे म्हणत तो आतील खोलीत जाऊ लागला. त्यावेळी मंगलने आडवे जात त्याच्या कानशिलात लगावली. रागाच्या भरात लोकेशने मंगलच्या डोक्यात शॉक ऑब्झर्व्हरने दणका घातला. त्यासरशी मंगलचे डोके फुटून डोक्याचे 2 भाग झाले. त्या ओरडतच खाली कोसळल्या. हे पाहून त्यांचा मुलगा तिथे धावत आला तर रवीने त्याला अडवून धरले. लोकेशने प्रज्वलच्याही डोक्यात त्याच शॉक ऑब्झर्व्हरने डोक्यात वार केले. त्याचेही डोके फुटले. तोही कोसळला. दोघेही रक्ताच्या थारोळ्यात पडले होते. दोघांचे मेंदू बाहेर पडले होते. मांस आणि रक्ताने चिखल झाला होता. त्या दोघांना मारून लोकेशने आणि रवीने त्या मुलीला बाहेर काढून गाडीवर बसवले. ती ओरडू नये म्हणून त्यांनी तिचे तोंड दाबून धरले होते. तिला घेऊन ते हुक्केरी येथे आले. हुक्केरी येथील घरात तिला एका खोलीत लोकेशने दाबून ठेवले. रात्री रवी खानापुरे हा निघून गेला. तो दुसऱ्या दिवशी नेहमीप्रमाणे चंदगडला कामाला गेला. इकडे दुसऱ्या दिवशी सकाळी म्हणजे गुरुवार दिनांक 5 डिसेंबर 2024 रोजी नाईक वस्तीवरील लोकांना पायवाटेवर रक्ताने माखलेला शॉक ऑब्झर्व्हर दिसून आला. काहीतरी विपरीत घडले असावे म्हणून त्यांनी मंगल नाईकच्या घरी जाऊन पाहिले तर मंगल आणि तिचा मुलगा प्रज्वल यांचे मृतदेह रक्ताच्या थारोळ्यात पडले होते. त्या दोघांचेही डोके फुटून घरात रक्त मांसाचा चिखल झाला होता. अक्कोळ गावात अजूनही बातमी समजली नव्हती. निपाणी अक्कोळ मार्गावरून जाणारे येणारे लोक काय घडले आहे म्हणून थांबून विचारत होते. हळूहळू गावातील लोकांची गर्दी वाढली. कोणीतरी या घटनेची माहिती निपाणी ग्रामीण पोलिसांना दिली. पोलीस तातडीने घटनास्थळ दाखल झाले. घटनास्थळावरील दृश्यच इतके विदारक होते की या घटनेचा पंचनामा करणाऱ्या दोघा पोलिसांना भोवळ आली. या घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी जिल्हा पोलीस प्रमुख डॉक्टर भीमाशंकर गुळेत, जिल्हा पोलीस प्रमुख श्रुती रामगोंडा बसरगी, अतनेचे DSP प्रशांत मुनोगी इत्यादी अधिकारी तिथे उपस्थित होते. निपाणी ग्रामीण पोलिसांनी या घटनेचा पंचनामा करून दोन्ही मृतदेह शवविच्छेदनासाठी निपाणी येथील महात्मा गांधी सरकारी रुग्णालयात पाठवून दिले. या घटनेतील संशयित आरोपींचा शोध घेण्यासाठी वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांची 2 पथके तयार करण्यात आली. घटनास्थळी श्वान पथकाला आणि ठसे तज्ज्ञांनाही पाचारण करण्यात आले. जिथे रक्ताने माखलेला शॉक ऑब्झर्व्हर सापडला त्या रस्त्यापर्यंतच श्वानाने मार्ग काढला. पोलिसांनी मंगल नाईक यांच्याविषयी शेजाऱ्यांकडून माहिती घेतली. शेजाऱ्यांनी पोलिसांना सांगितले की मंगल नाईक
यांच्या नात्यातील 2 तरुण रात्रीच्या सुमारास त्यांच्या घरी गाडीवरून आल्याचे त्यांनी पाहिले होते। यावरून पोलिसांनी अक्कोळातून निपाणीला आणि चिकोडीला जाणाऱ्या रस्त्यावरील सीसीटीव्ही फुटेज पाहिले असता या रस्त्यावरून एका मुलीला घेऊन दुचाकीवरून 2 तरुण हुक्केरीला जात असल्याचे दिसत होते। पोलिसांनी त्या दुचाकीच्या नंबरवरून हुक्केरी येथील त्या दुचाकी मालकाचा शोध घेतला। त्यावेळी तो मालक लोकेश नाईक हा असल्याचे पोलिसांना समजले। संध्याकाळी 7च्या दरम्यान पोलिसांनी हुक्केरी येथील लोकेशचे घर गाठले, तेव्हा तो घराबाहेर शेकोटी पेटवून शेकत बसला होता। पोलिसांना पाहताच तो पळून जाऊ लागला। पळणाऱ्या लोकेशला पोलिसांनी ताब्यात घेतले। तेथे असणाऱ्या गाडीवर आणि घरातील चप्पलावर कपड्यावर रक्ताचे डाग पोलिसांना दिसल्यावर त्यांनी लोकेशला अक्कोळ येथील घटनेविषयी विचारले। तो पोलिसांना ओढवाओढीचे उत्तरे देत होता, पण पोलिसांनी त्याच्या घरची झडती घेतली असता घरातील एका बंद खोलीत ती मुलगी पोलिसांना मिळून आली। पोलिसांना पाहून ती मुलगी ओक्साबोक्शी रडू लागली। त्या दोघांना घेऊन पोलीस ग्रामीण पोलीस स्टेशनला आले। तेथे लोकेश नाईकने गुन्हा कबूल करत आपला मित्र रवी खानापुरे याने मदत केल्याचे सांगितले। पोलिसांनी चंदगड येथून रवी खानापुरे यालाही ताब्यात घेतले। त्यानेही गुन्हा कबूल केला। या घटनेची फिर्याद मयत मंगल नाईक यांच्या नातेवाईकांकडून घेण्यात आली। त्यांनी दिलेल्या फिर्यादीवरून पोलिसांनी मंगल सुकांत नाईक वय वर्ष 46, तिचा मुलगा प्रज्वल सुकांत नाईक वय वर्ष 20 या दोघांच्या खून प्रकरणी लोकेश नाईक वय वर्ष 27 आणि त्याचा मित्र रवी खानापुरे वय वर्ष 32 यांच्या विरोधात IPC कलम 103(1) प्रमाणे गुन्हा दाखल करून या दोघांनाही निपाणी येथील कोर्टात उभे केले असता त्या दोघांची रवानगी बेळगाव येथील हिंडलगा जेलमध्ये केली। या दरम्यान पोलिसांनी त्यांच्याकडून गुन्ह्यात वापरलेला गाडीचा शॉक ऑब्झर्वर आणि दुचाकी जप्त केली। या घटनेचा पुढील तपास निपाणी ग्रामीण पोलीस स्टेशनचे पोलीस करत आहेत।